हाय, गुड मॉर्निंग. मी अनिता. अनिता चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. इथं बघा, कल्याणी आणि अन्वी आली. कशासाठी आली तर याच्यासाठी बोलवलं अन्वीला आणि कल्याणीला की मला आहे 9 दिवसाचे उपवास. तर आज आहे 9वा दिवस. सगळ्यांनी तर 8व्या दिवशीच कन्यापूजन केलं, पण मी 9व्या दिवशी तर करायचं ठरवलं. म्हणलं चला 9व्या दिवशीच करावं कन्यापूजन. कन्यापूजनसाठी आमच्या गल्लीत कोणीच नव्हतं बरं का, सगळ्या मोठ्याल्या मुली होत्या. म्हटलं आता कसं कन्यापूजन करावं. मग काय लक्षात आलं, म्हणलं आपली अन्वी आहे ना, ती पण आता वर्षाचीच होती, कारण 9-10 महिन्याची झाली ना अन्वी. म्हटलं चला अन्वीचीच कन्यापूजन करावं. तर आपली छोटीशी आहे ना कन्या, म्हटलं चला पूजा करू तिची. तर मी कल्याणीला आणि अन्वीला घेतलंय बोलवून आणि जस्ट कल्याणी आली बघा. कल्याणी आली, पण आपली अन्वी काय आपल्याकडे येतच नव्हती, कारण ती आता ओळख विसरली ना. तिकडे त्यांच्या आजी बाबाचं तोंड ओळखती, आता आमची ओळख विसरली, आमच्याकडे येत नाही. आम्ही घ्यायला गेलो की रडतीये, सारखी रडती. आणि यशकड बघून तरी इतकी रडती की काय सांगू. तर म्हटलं असो, जाऊ दे, येत नसन तर नको येऊ देऊ, लांबून बघतो आम्ही तिला. मग दिलंय तिला कल्याणीकडे. आईकडं मस्त राहते बरं का, पण आम्ही कोणी घेतलं की लगेच रडती. पण मोठी झाली आता अन्वी. खूप छोटी होती तेव्हा गेली होती, 1-2 महिन्याची होती तेव्हा गेली, आता मोठी झाली. तर आता यायला लागली बरं का माझ्याकडं. थोडा वेळ झाला की मग येते, लगेच आल्याबरोबर येत नाही. तर चला अन्वी संग भेटलो, बोललो, गप्पा केल्या. आता आम्ही तयार होतो आणि कन्यापूजनची तयारी करतो. तर कन्यापूजनला इथं पाट-बीट घेतलाय. अन्वी काय पाटावर बसत नाहीये. अन्वीला म्हणलं कल्याणी आणि तुम्ही दोघी बसा पाटावर. तर बघा मस्त येते अन्वी, छान आली. आता बसली पाटावर, तिचे पाय वगैरे धुवून घेते मस्त दुधाने पाय धुतले, नंतर पुन्हा पाण्याने पाय धुतले आणि मस्त हळदी कुंकू लावलंय. हळदी कुंकू लावलं तर अन्वी इतकी हसत होती काय सांगू तुम्हाला, खूप हसत होती. तिला थोडंसं गोड चाललंय, खडी साखर आणली होती, 2 दाणे खडी साखर चारले मस्त आणि हसत होती. पूजा वगैरे झाली आणि पूजा वगैरे झाली. तिला गिफ्ट दिलं तर गिफ्ट बघा कशी घेत होती आणि काय कळतंय तिला. गिफ्ट मध्ये सगळ्यात पहिलं तिला पेन आणि वही दिलंय आणि त्यावर कॅडबरी आणि पाया वगैरे पडले. म्हणलं चला आता. त्यांना जेवण बनवलं होतं, खीर, पुरी, कुरडई, पापड आणि भात भाजी. तर आम्ही आता उपास सोडतोय आणि जेवतोय. यश, मी, कल्याणी, अन्वी. इथं जेवण वगैरे झालंय. आता कल्याणी म्हणते आता खूप उशीर झालाय, संध्याकाळचे 6-7 वाजलेत, मला घरी जायला पाहिजे. तर मग आम्ही पटापटा घेतलं जेवण आणि मग कल्याणी लागली अन्वीला तयार करायला. अन्वीला ड्रेस आणला होता, तो ड्रेस अन्वीने घातलाय. तर निघाले तिच्या घरी. किती वेळ आली, बसली, बोलली. वेळ झाला की अन्वी कल्याणी लगेच निघती बघा त्यांच्या घरी. तर झालंय पटापटा जेवण. तर अन्वी पण निघती तिच्या घरी. अन्वी ते गेल्यावर त्यांच्या घरी आम्ही पण नाराज होऊन बसतोय गपचूप घरी, कारण ते गेल्यानंतर जीव लागणार नाही ना. मग काय आम्ही पण बसतोय गपचूप निवांत आपल्या घरी. चला मी लावते त्यांना वाटी, तोपर्यंत बाय. बाहेरच उभी कर ना मग. आता इकडे मध्ये काला घेतली. मामा आहे मामा. मामा चल मम्मी पैसे